माता वैष्णवी देवीच्या दरबारात भाविकांनी श्रद्धेनं अर्पण केलेली चांदी प्रत्यक्षात चांदी नव्हतीच. 550 कोटी रुपयांची समजली जाणारी ही संपत्ती जेव्हा सरकारी टांगसाळी तपासणीसाठी पाठवली गेली तेव्हा जे सत्य समोर आलं ते ऐकून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. 20 टन चांदीत शुद्ध चांदीचं प्रमाण जेमतेम 5%. बाकी सगळं लोखंडी आणि कॅन्सरला कारणीभूत ठरणारा विषारी कॅडमियम धातू होता. मग उरलेली संपत्ती गेली कुठे? भाविकांची फसवणूक झाली की मंदिरातच काहीतरी काळभैरं घडलं? सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. जम्मू आणि काश्मीर मधील त्रिकुटा पर्वतावर वसलेलं वैष्णवी देवी मंदिर हे देशातील सर्वात मोठ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे डोंगर चढून देवीच्या दर्शनासाठी येतात आणि श्रद्धेपोटी चांदीची नाणी, दागिने असं काहीतरी अर्पण करून जातात. वर्षानुवर्षे जमा होणारी ही चांदी मंदिर व्यवस्थापन म्हणजेच श्री माता वैष्णवी देवी श्राईन बोर्ड सांभाळत असतं. साठलेली चांदी वितळून सुरक्षित ठेवण्यासाठी बोर्डाने जवळपास 20 टन चांदी सरकारी टांगसाळीकडे म्हणजेच मिंटकडे पाठवली. या साठ्यातून बोर्डाला 550 कोटी रुपयाची शुद्ध चांदी मिळण्याची अपेक्षा होती, पण टांगसाळीने जेव्हा प्रत्यक्ष तपासणी सुरू केली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. टांगसाळीच्या तपासणी जे समोर आलं ते धक्कादायक होतं. 20 टन चांदी शुद्ध चांदीचं प्रमाण अवघं 5 ते 6% भरलं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 70 किलोच्या एका लॉटमधून जेमतेम 3 किलो शुद्ध चांदी निघाली. म्हणजे 550 कोटीची समजली जाणारी संपत्ती प्रत्यक्षात केवळ 30 कोटी रुपयाची निघाली. उरलेल्या धातूत मोठ्या प्रमाणात कॅडमियम आणि लोखंड सापडले. कॅडमियम हा अत्यंत विषारी धातू आहे. तो गरम केल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. फुफ्फुस आणि किडनीलाही गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे टांगसाळीच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला हे धातू वितळवण्यास नकार दिला. अखेर कामगारांच्या सुरक्षतेसाठी 25 लाख रुपयांची विशेष सेन्सर आणि सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्यात आली आणि जवळपास 3 महिने चाललेल्या या प्रक्रियेनंतर उरलेली शुद्ध चांदी वेगळी करण्यात आली. कटरा आणि जम्मू भागातील सफारा असोसिएशननी या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजगी व्यक्त केली आणि प्रशासनाने बाजारपेठेत कडक तपासणी करावी अशी मागणी केली. मात्र खरा प्रश्न वेगळाच होता. ही भेसळ नेमकी कुठे झाली? वकील दीपक शर्मा यांनी 9 मे रोजी जम्मूतील पोलीस महानिरीक्षक आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे सविस्तर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीतील 2 प्रमुख शक्यता मांडल्या गेल्या. पहिली शक्यता म्हणजे कटरा आणि वैष्णवी देवी मार्गावरील स्थानिक दुकानदार आणि सराफ भाविकांना चांदीच्या नावाखाली हुबेहूब दिसणारा स्वस्त कॅडमियम मिश्रित धातू विकत असावेत आणि भाविक तेच दागिने खरी चांदी समजून मंदिरात अर्पण करत असावे. दुसरी आणि जास्त गंभीर शक्यता म्हणजे मंदिर व्यवस्थापन किंवा सुरक्षा यंत्रणेतील काही घटकांनी संगमताने खरी चांदी बाजूला काढून तिच्या जागी बनावट धातू ठेवला असावा. शर्मा यांनी आपल्या तक्रारीत गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात आणि अपहरणाच्या कलमांखाली चौकशीची मागणी केली. मोजणी, वजन, साठवणूक, वाहतूक आणि वितळवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर काय घडलं याचा तपास करण्यासही त्यांनी सांगितलं. पोलिसांकडून तक्रारीवरील ठोस कारवाई होत नसल्याचं लक्षात आल्यावर दीपक शर्मा यांनी थेट न्यायालयाचं दार ठोठावलं. जम्मूचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुनीश कुमार मनसा यांच्या न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेतली. गुन्हे शाखेच्या स्टेटस रिपोर्टमध्ये सीसीटीव्ही फुटेज, साठा नोंदी, वाहतूक कागदपत्र आणि टांगसाळीच्या झालेल्या पत्रव्यवहार यासारख्या महत्त्वाचे पुरावे जपवण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलली गेली नसल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं. न्यायालयाने हे गांभीर्याने घेत गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याला आवश्यक कागदपत्रांसह व्यक्तींचं न्यायालयात हजर राहण्याचे स्पष्ट आदेश दिले. एका धार्मिक स्थळावरील इतक्या मोठ्या रकमेच्या घोटाळ्याची चौकशी आता थेट न्यायालयाच्या देखरेखीखाली होणं हाच या प्रकरणातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे. सध्या प्रकरण जम्मू न्यायालयातील प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्याला संबंधित कागदपत्रांचं उपस्थित राहायचं आहे आणि या प्रकरणाची पोलीस सुनावणी 29 जुलैला होणार आहे. अद्याप औपचारिक FIR दाखल झाल्याची स्पष्ट माहिती नाही, पण न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. सराफा असोसिएशनने भाविकांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच चांदीची वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे, जेणेकरून अशी फसवणूक टाळता येईल. श्राईन बोर्ड आणि प्रशासनाकडून याबाबत अजून सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. ना पुरवठा साखळीतील प्रत्येक टप्पा, दुकानदारापासून ते मंदिरातील साठवणीपर्यंत याची चौकशी होणं बाकी आहे आणि त्यावरच या घोटाळ्याचं खरं स्वरूप आणि जबाबदार कोण हे स्पष्ट होणार आहे. लाखो भाविक अनवाणी पायाने डोंगर चढतात, श्रद्धेने खिशातले पैसे मोजून चांदीचं नाणं देवीच्या चरणी अर्पण करतात. त्या श्रद्धेच्या मोबदल्यात जर त्यांच्या हातात विषारू धातू टेकवला जात असेल तर हा विश्वासघात नेमका कोणाशी आहे?
देवाशी की भक्तांशी? तुम्हाला काय वाटतं? या घोटाळ्यामागे बाजारातील फसवणूक आहे की मंदिरातीलच अंतर्गत हेराफेरी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सत्य घटनांवर आधारित व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.